अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय पदांच्या प्रश्नावरून सोमवारी मोठा संघर्ष पाहायला मिळाला। नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेले ताला ठोको आंदोलन पोलिसांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखले। आंदोलनकर्ते रुग्णालयाला कुलूप लावण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमोल मुक्कावार यांच्यासह 4 जणांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतलं। या आंदोलनापूर्वी रुग्णालय प्रशासनानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर के.डी. मडावी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली, तसंच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद घडवून आणला। मात्र रिक्त पदे भरण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय घेतला। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतलं। त्यामुळे संभाव्य गोंधळ टळला आणि रुग्णालयातील आरोग्य सेवा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली। दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनाची धार कमी झालेली नाही। महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदे तातडीनं भरली नाहीत तर 30 जूनपासून अहेरीतील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी पुन्हा दिला आहे। त्यामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि या आंदोलनावर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली। आज अहेरी रुग्णालयात महिला रुग्णालयात जवळपास 15 ते 20 तरुण अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली जमले होते। ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोकांची कमी असल्याने तिथे रुग्णालयाचे हाल होत आहे, त्याकरता आंदोलन करणार होते व ताला ठोको आंदोलन करणार होते। माननीय कन्ना मडावी साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली व त्याच्या चर्चेदरम्यान ते ताला ठोको आंदोलन करायच्या मागणीवर निश्चित असल्याने आम्ही त्यांना त्या आंदोलनातील 4 ते 5 लोक यांना डिटेन करण्यात आलेले आहे व सदरचे आंदोलन शांत करण्यात आले। आपल्याला